मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना विजयी करण्याचा संकल्प घेत मुरबाडमधील कुणबी समाज भवन येथे मुस्लिम समाज निर्धार मेळावा पार पडला। समाजसेवक साकीबभाई गोरे यांच्या नेतृत्वाखाली या निर्धार मेळाव्याला मुस्लिम बांधव व महिला वर्गाची तुफान गर्दी पाहायला मिळाली। सुमारे 3000 मुस्लिम मतदारांनी यावेळी उमेदवार किसन कथोरे यांना विजयी करण्याचा संकल्प केला। आमदार म्हणून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासोबत सन्मानाची वागणूक, मुलांचे शिक्षण, आर्थिक प्रगती व कब्रस्तानांचा प्रश्न सोडवून आमदार कथोरेंनी न्याय मिळवून दिला असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण मुस्लिम समाज एकवटल्याच्या भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केल्या। तर मी मुस्लिम समाजाला आपल्या घरातील आमदार वाटतोय। माझ्यावरील प्रचंड विश्वासाबाबत महायुतीचे उमेदवार किसन कथोरेंनी मुस्लिम समाजाचे आभार मानले। या प्रसंगी मुरबाडमधील तरुण मुस्लिम युवकांनी कथोरे यांचे स्वागत केले। आपल्या सगळ्यांचं मनापासून मी मुरबाडमध्ये स्वागत करतो। मला काय बोलावं हे म्हणजे माझ्या तोंडातून शब्द निघत नाही। हे क्वचित कोणाच्या तरी नशिबामध्ये येत असतो हा योग। काही कधीतरी माझ्या हातातून चांगलं काम झालं असेल आणि त्याचमुळे तुमचं आणि माझं नातं हे अशा पद्धतीने जमलं। हे सोपं नातं नाही। निवडणुका येतात, निवडणुका जातात। मला आश्चर्य हे वाटतंय की विश्वास असावा पण तो किती, त्याला काही मर्यादाच नाही। एवढा मोठा विश्वास तुमचा आज मला जो पाहायला मिळतो आणि मनापासून वाटतंय की आपण जे करतोय ते नक्कीच कुठेतरी आपल्याला दुवा मिळण्यासाठी होतोय। मी नशीबवान आहे खरं म्हणजे आमच्या सगळ्या ठिकाणी शुक्रवारी जुम्म्याचा दिवस होता आणि मी रायाला चाललो होतो, रायाला होतो। बरोबर मी 12:30ला रायाला पोहोचलो। आमचे रायावाले आहेत निलेश शेरार माझ्या जवळ होते। मैंने दिलीप भाई से उस दिन वोट नहीं मांगा। मैं बोला मैं आज आया हूं आपके पास यही आपके लिए कि मेरे लिए दुआ करो। आज जुम्मे का दिन था, मैं इतना खुश हुआ उस दिन। ऐसे हर जगह में मेरे बारे में जब दुआ होती है तो यही ताकत मुझे आपसे आगे जाने के लिए मजबूत बन जाती है। सही एक चांगल्या विचारातून ज्यावेळेला आपण माणूस म्हणून वागतो ना, त्या टायमाला कुठलीच जात आडवी येत नाही। माझ्याकडे आलेल्या कुठल्याही माणसाला मी कधीच त्याची जात विचारत नाही, त्याचा पक्ष विचारत नाही, तो कुठून आला हे पण विचारत नाही, त्याचं कामच विचारत असतो आणि काम करून देणं हे आपलं कर्तव्य आहे। पण ज्यावेळेला मी घडलो माझ्या बदलापूरमध्ये, बदलापूरवरून ज्यावेळेला मी मुरबाडला आलो त्या टायमाला मुरबाडमध्ये आल्यानंतर सगळ्यात धक्कादायक प्रकार मला पाहायला मिळाला की दफनभूमीच नाही। म्हणजे हा प्रकार काय, सगळ्या ठिकाणी अडवलेल्या जागा द्यायच्या नाही, संघर्ष करायला लागतो। दफन करायला जर संघर्ष लागत असेल तर कुठल्याही जातीतला माणूस असेल त्याला एक दिवस वर जायचेच आहे। कोणाला आखणी दिली असेल तर कोणाला दफन केलं असेल। एवढी जर साधी जर समज नसेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं खूप संघर्ष। मग मी पहिलं पाऊल त्याच उचललं, कारण मी त्याच्या अगोदर आम्ही बदलापूर साईडला खूप मोठ्या प्रमाणात ते काम केलं होतं।
पण मुरबाडमध्ये निधीची तरतूदच नव्हती आपल्या दफनभूमीला. राज्यामध्ये पहिलं दफनभूमीला निधी द्यायला सरकारला भाग पाडला असेल ना, ते तुमच्या या माणसाने पाडलं. कोणाला जमलं नाही. माझं त्या टायमाला भाषण झालं होतं सभागृहामध्ये. माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा खूप कठीण होत्या. कमी दफनभूमीवर एवढं का बोलतो. त्यांना मी उदाहरणं दिली. बऱ्याच वेळेला दफन करायला कितीतरी किलोमीटर पर्यंत ज्याचं मृत्यू झालाय त्याला घेऊन जायला लागलं. त्याच्या घरातलं दुःख सोडायचं आणि दफन करायला कुठेतरी जायचं. पहिला निर्णय त्या दिवशी तो झाला आणि आपल्याला सगळ्यांना दफनभूमीचा मार्ग मोकळा झाला. केवळ मार्ग मोकळा नाही, एकही गाव असता राहता कामा नये. खरं म्हणजे मला ज्या ज्या वेळेला भेटायला आपले कार्यकर्ते येतात ना, त्या टायमाला त्यांना मी एकच सांगत असतो, अमुक गावची अजूनही दफनभूमी झाली नाही, तुम्ही जरा धावा, तुम्ही गेले पाहिजे. माझं स्वप्न आहे एकही घर असेल तरी त्याला नंतर दिलीच पाहिजे आणि देणारच. जवळजवळ पूर्ण होत आल्या. आता आपल्याला 10 लाखात होत नाही असं माझं स्वतःचं मत झालंय. किमान 20 लाख रुपये त्याला मिळावा असा एक ठराव आपण करणार आहे आणि किमान 20 लाखामध्ये चांगल्या प्रकारची दफनभूमी झाली तर मला वाटतं समाधान वाटेल. त्या ठिकाणी पावसाळ्यात जर मृत्यू झाला तर पावसात छत्र्या घेऊन आपल्याला उभं राहावं लागतं दफन करायला. एखादा चांगला शेड त्या ठिकाणी बांधला पाहिजे आणि त्या शेडमध्ये बसायला जागा चांगली पाहिजे की पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जरी मृत्यू झाला तरी त्या ठिकाणी येणाऱ्यांना सगळ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. तो दुसरा निर्णय आपण करणार आहोत. हे झालं होता होता त्या भानगडी झाल्या, पण झालं मी घाबरलोच नाही आणि मला दुःखही वाटलं नाही की माझ्यावर कोणीतरी टीका करत होते. माझ्या अगोदरचे लोक जे होते ते माझ्यावर टीका करावं लागले का हा मुसलमान समाजाला भडकवायचं काम करतो. माझा हेतू तो अजिबात नव्हता. आणि मुरबाडला त्या टायमाला मुसलमान समाजातली मुलं किंवा नागरिक जे होते ना, एवढे लोकांना घाबरून राहत होते तर 1 किंवा 2 घर असेल तर तो गावाशी संघर्ष करणार नाही, तो हात जोडूनच घरात बसेल. पण आज मला विश्वास आहे माझी मुलं पूर्ण तालुक्यातली प्रत्येक गावात एक टीम तयार झाली, एक अशी बॉडी तयार झाली. तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला आपुलकी तयार झाली का आमचा आमदार हा आमच्या घरातला आमदार. हा विश्वास बरोबर कोणाला मिळत नाही आणि त्यामुळे कोणी मला येत आहेत आणि सांगतात साहेब हे होणार आहे, हे करणार आहे. की तरुण मुलं ज्या वेळेला या अशा काही सामाजिक मानक आहेत त्या ज्या वेळेला करतील ना, त्याच टायमाला परिवर्तन होण्याला खूप चांगली ताकद तयार होते. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, आम्हाला कोणाला विरोधात कोणाला काही बोलायचं नाही, पण आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला एक चांगला विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. केवळ हेच नाही, गरीब मला एक दिवस साखरे गावातल्या काही महिला आल्या. आज साखरे गाव की मी कोई लोगे बघितले तो बताय नाही होते 3-4 लोक आहेत, त्यांना घरकुल मिळत नाही. ते कोणी नावच घ्यायला तयार नाही ग्रामकाला. मी त्या दिवशी त्यांना सांगितलं जेवढे मुस्लिम समाजाचे घरकुल असतील निश्चितपणे त्याला सगळ्यांचा समावेश केला जाईल आणि प्रत्येकाला एक घरासाठी आपण त्याला पैसे दिले पाहिजे. सगळ्या समाजाला जर केलं तर मुस्लिम समाजाला का नको, हा सगळ्यात महत्वाचा विषय आपण तोही मागे लागतो. माझी अजूनही विनंती आहे की आता आज इथं आपला हाल आहे, हा कुणबी समाजाचा हाल. मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा हजारो मुस्लिम बांधव राहतात. मुरबाड सारख्या ठिकाणी एखादी जागा घेऊन आज आपण एखादा हा अशा प्रकारचा मुरबाडला बनवला आणि विश्वासाने सांगतो तुम्हाला 25 तारखेनंतर यासाठी एक कमिटी तयार करा. त्या कमिटीच्या बरोबर मला एकदा माझी मिटिंग द्या, बाकी प्रोसिजर माझे राहील.
त्याला काय लागतंय, किती लागतात त्याचा हिशोब तुम्ही करू नका, तो हिशोब मी करेल. आणि हे केलं पाहिजे. आमच्या गरिबांशी लग्न प्रत्येक वेळेला आम्ही असा मागला हाल घेऊ शकत नाही. जर आमच्या हक्काचा जर मुस्लिम समाजाचा हाल जर तयार झाला तर त्या ठिकाणी काही कार्यक्रम असतील, लग्न असतील, जे कार्यक्रम आपल्या होतात हे सगळ्या कार्यक्रमांना आणि हे सगळ्या ठिकाणी होत आहे. मी मला करायचं आहे म्हणजे माझ्या तालुक्यात करायचं मला, पण तो केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्या या विचाराची आजच्या बैठकीमध्ये साखर पुढारी पण घेऊन लागला तुम्हाला. आणि नक्कीच आपण तो पहिला प्रयत्न नाही, यशस्वी प्रयत्न करू. आपण शासकीय जागा घेऊ, एक चांगल्या प्रकारची वास्तू झोपाळमध्ये करण्याचा एक निर्णय घेऊ. अशा प्रकारची आपल्याला दिनापासून सूचना करेल. खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आज माझ्या निवडणुकीच्या साठी तुम्ही मला इथं नव्हते. असं होतच नाही कधी. बदलापूरला सगळ्यांना माहित होतं माझा स्वभाव काय. पण 2009 पासून मुरबाडला जे प्रेम मिळालं मला, ते खूप मोठं प्रेम मिळालं. मनापासून वाटतंय की कुठंतरी जावं आणि त्यांच्याकडे चहा घेऊन हक्काने तुमच्याकडे यावं. कारण त्या गावात मी जर तुमच्याकडे आलो, ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचा मान सन्मान राहील की अरे आमदार साहेब त्यांच्या घरी गेले होते. माझी तुम्हाला विनंती आहे, मी आता सध्या चहा सोडलाय, तर तुम्ही बोलला ना तर त्या दिवशी मी तुमच्या घरी चहा घेईन. हे करण्याची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी हा विचार सगळ्यांनी करावा आणि निश्चितपणे आपला भाईचारा जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न आपण करावा. हेच नाही, तुम्हाला सांगतो शासनाच्या योजना याच्यासाठी सुद्धा आपल्याला एखादी समिती स्थापन केली पाहिजे आणि आपल्याला जे सरकारकडून घ्यायचे ते गरिबांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे सगळं करायचं जर असेल तर आपण एक संकल्पपणाने राहिलं पाहिजे. कधीतरी वर्षातून आज ह्या तुम्ही निवडणुकीसाठी लावलाय, पुन्हा परत निवडणुकीसाठी कधी लावू नका. सगळे निवडणुकीतले पुढारी असतात ना त्याला होत बोलतात. मतं घ्यायची असतील तर सगळेच बोलतात. मतं एकदा दिली, निवडून आले, अरे माहिती तो ऐसा बोलते काय, ते आपल्याला नको आहे. आपलं नातं हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. उद्या तुम्हाला पुढे असं वाटायला नको का कतळे साहेबांना आम्ही निवडून दिलं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं. हा कधीच प्रसंग येणार नाही. विश्वासाने आपण सगळ्यांनी एक वेगळ्या विचारातून सगळ्यांनी घडूया आणि चांगल्या विचारांची साथ देण्याचा प्रयत्न करूया. आपली मुलं पण काही खूप चांगली ऍक्टिव्ह आहेत. आता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये काही व्यवसाय करायची एक इच्छा असते, पण त्याला कोणाचा आधार नसतो. आपण अल्पसंख्याक असल्यामुळं आपल्याला लवकर कोणी मदत करायला तयार होतो. यासाठी सरकारच्या बँकांच्या ज्या सबसिडीच्या सवलती आहेत त्या सवलती आपल्या लोकांच्या पदरात पडल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा घेण्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे. तुम्हाला कल्पना आला असेल, या तालुक्यामध्ये खूप जातीपातीचं राजकारण होतं. मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो, या तालुक्याचा सभापती एक कातकरी समाजाचा केला. या तालुक्यातला उपसभापती मागासवर्गीय समाजाचा केला. मी आल्यानंतर इथं आगरी समाजाचा सभापती केला. नगरपंचायतीला आगरी समाजाचा नगराध्यक्ष केला. मराठा समाजाचा पहिला नगरपंचायतीचा अध्यक्ष वैभव भोसले केला. अशा अनेक गोष्टी आहेत. जसं मी अंबरनाथ उल्हासनगर तालुका होता, आमचे दुबेरे पंचायत समितीला मी शिकवून घेतलं. मी सभापती असतो. पहिला मुस्लिम आमचा पंचायत समितीचा सदस्य झाला. आपण त्या भावात आलो पाहिजे, कुणीतरी आपल्याला तयार झाला पाहिजे आणि आपण त्या सहभागामध्ये आलो पाहिजे. मुरबाडमध्ये टीम खूप चांगली,
परवा एक कार्यक्रम होता नितीन देवणे आणि नम्रता देवणे यांच्याकडे राहतो. मुरबाडमध्ये सुद्धा अमित पानसरेला पहिला मुस्लिम नगरसेवक आपण दिला. महाराष्ट्राचा पहिला आपण दिला. परवा नम्रता आणि नितीन यांनी तुमचे प्रश्न माझ्याकडे मांडले. ही मानसिकता आता होत झालेली. आता प्रत्येकाला कळायला लागलं की माझ्याकडे जर मुस्लिम समाजाचे प्रश्न टाकले तर ते सोडवतो. आणि त्यामुळे तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. इथं नितीन देवणे उपस्थित आहे, नगराध्यक्ष पण आहे, मोहन साशे पण आहे, मोहन साशे समोर आहे. माझी त्यांना सूचना आहे, आपला विकास आराखडा करताना, अंतिम विकास आराखडा करताना रिझर्वेशन काही समाजाची जी बांधिलकी असते अल्पसंख्याक म्हणून आपण कुठेतरी एखाद्या जागेचं रिझर्वेशन टाकायचं आणि मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा निर्णय घेऊया. आणि नगरपंचायत कोणाच्या ताब्यात आहे? होणार नाही हा शब्द माझ्या तोंडात नसतो. आम्ही रोज बोलत असतो आणि निश्चितपणे हे निर्णय कोणाच्यासाठी करत नाही, समाजासाठी. आपली समाजाचा पण एक भाग आपण या ठिकाणी देवगावच्या ठिकाणी जागा बघितली. आपली समाजाचे नेते बरेच होऊन गेले, कोणाला सुचलं नाही. पण निवडणुका आली तर आगरी समाज लागतो, पण प्रसंगाला तर आगरी समाजाला जवळ करायचं नाही. या गोष्टीला कुठेतरी आपण बंधन घातली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळेच ज्या ज्या गावात काम करतात याची एकदा निवृत्ती केली पाहिजे. पूर्ण गावात तालुक्याचा आराखडा एकदा तयार केला पाहिजे. आमची एकूण घरं किती, लोकसंख्या किती आणि त्याच्या गरजा किती, त्याच्यावर एक आपण मी अधिकारी पण तुम्हाला निघून देईल. जसं कातकरी समाजाचा सर्वे केला आणि एकदाच सगळ्यांना घरकुलं घेऊन टाकलं. पाहिजे तेवढी घरकुलं कातकरी समाजाला मी आता दिलेली आणि आपल्या समाजाचा सुद्धा निर्णय तसा घेतला पाहिजे. आमचा मागासवर्गीय समाजाचा पण त्या पद्धतीने आपण केलेलं हे केलं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर तुम्ही सगळे एकत्रितपणे राहिलं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, आता मला मत द्या हे सांगण्याची मला गरज राहिलेली नाही की तुम्ही ठरवा. मी एक नंबरला माझं नाव आणि एक नंबरचाच बटन नाव. बाकी काही बघूच नका. लक्षात आलं असेल. आणि इतिहास होतो माझ्या निवडणुकीमध्ये मागच्या सुद्धा ज्या गावात मुस्लिम समाज आहे त्या गावात मोठं बरोबर पडतं. हे कोणाच माहिती ती का पडतात हा कुठेतरी विचार करण्यासारखा. इतर नेत्यांना सुद्धा त्याचा बोध घेतला पाहिजे की जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा विचारांचं नातं जपावं. विचारातून पुढे जा. मनापासून तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करता तर माझं कर्तव्य आहे तुमच्या प्रसंगाला मी जर उभा राहिलो नाही तर माझ्यासारखा कुटुंब मीच या विचारातून होताच कामा नये. जोपर्यंत मी या जमिनीवर उभा आहे तोपर्यंत तुमचं ना माझं नातं राजकीय नाही. बाकी सगळ्या माझ्या महिला भगिनीसाठी पण सांगेल, तुमच्या मनामध्ये असलेलं काहीही काम असेल मला फक्त निरोप द्या. ते काम तुमचं झालं असेल कुठेही अडचण राहणार नाही हा तुम्हाला सुद्धा विश्वास देतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही बाहेर आता याचा अर्थ तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आलात तोच आशीर्वाद द्यावा आणि एक नंबरचा बटन दाबावं अशा प्रकारचे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. मी एक सामान्य आहे, आता राजकारणाशी कमी संबंध आहे. मी सोशलमध्ये भरपूर काम करतो
साकीब गोरे हा तुम्ही सोशलमध्ये गुगलला बघा, तुम्हाला मजा येईल. एक बदलापूर करून मला, एक ठाणे डिस्ट्रिक्टचा मी नागरिक म्हणून मला अभिमान आहे. पण तुम्ही जो आत्ता प्रश्न मला विचारला तर याचा उत्तर आहे, साहेबांच्या मागे समाज का उभा राहिला. साहेबांची कामं बघा. साहेबांनी समाजाला न्याय दिला, घरातली समाजाची भांडणं सोडवली, लोकांचे सातबारावरून वाद होते ते सोडवले. साहेबांनी कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून दिल्या फॉरेस्टच्या. साहेबांनी निधी आणून दिला आणि साहेबांनी सन्मानाने वागणूक. आणि तुम्ही पण नागरिक आहात, तुम्ही पण पुढे या, माझ्या खांद्याला खांदा लावा. तर तुम्ही समाजाच्या खांद्याला खांदा लावाल. समाजाच्या खांद्याला खांदा लावून ह्या समाजाला चालण्याची साहेबांनी प्रेरणा दिली. ह्या प्रेरणेमुळे हा समाज आज एकवटला. हा समाज कुठला होता? पूर्ण मतदारसंघातला 2000 मुसलमान मतदार, हे मतदार होते हा, समजे लहान मुलं वगैरेचे 2000 मुसलमान मतदार एक सभेसाठी आणि कथोरे साहेबांच्या सभेसाठी एकत्रित होतात. महाराष्ट्रात मला वाटत नाही का असा कुठे 2000 समाज एकत्रित येऊन साहेबांना बोलतात का आम्ही संकल्प करतो तुम्हाला मत देऊ. मग साहेबांमध्ये असा काय गुण आहे? प्रत्येक आमदारांनी याचं विश्लेषण करावा आणि त्या गुणावर त्यांनी चालावा. तर पुढच्या इलेक्शनला हा समाज त्यांच्या मागे पण उभा राहील. आम्हाला विकास पाहिजे, आमची प्रगती झाली पाहिजे, आमची मुलं शिकली पाहिजेत, हीच आमच्या मनात एक इच्छा आहे. बाकी आम्हाला कोणाची काही घेणं देणं नाही.